राज्यात सुद्धा बैलगाडा शर्यती चालू झाल्या पाहिजेत यासाठी बारामतीतील शेतकरी आग्रही आहेत आणि याकरता राजकीय पक्षांनी बैलांच्या शर्यतीसाठी एक झालं पाहिजे असं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलंय। शर्यतीच्या बैलांचा छळ होत नसून लहान मुलांप्रमाणे संगोपन करत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। ज्यांना याबाबत माहिती नाही तेच या शर्यतींना अडथळा निर्माण करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत आपले प्रतिनिधी दादा थोरात यांनी। अद्याप कोणाची एकी न झाल्यामुळे महाराष्ट्रात बैलांच्या शर्यतीवर बंदी आहे। मात्र या ठिकाणी देखील तशाच पद्धतीनं बैलाच्या शर्यती पुन्हा सुरू व्हाव्यात यासाठी काही शेतकरी मात्र आग्रही आहेत। आपण त्यांना विचारूयात की कशा पद्धतीनं आता शर्यती चालू झाल्या पाहिजेत। मला सांगा की बैलाच्या शर्यती चालू व्हाव्यात असं तुम्हाला वाटतंय का? व्हायला पाहिजे चालू, कारण हौशी लोक जास्त बैल पाळतील आणि यामुळं बघणाराचे एक चैतन्य बैलाच्या शर्यतीमध्ये असतं। बैलाचं तसं आपण पूजनीय त्यांना मानतो, आपण त्यांचं वर्षभर संगोपन करतो, पण जास्तीत जास्त चांगल्या जातीचे जनावरं त्या शर्यतीसाठी माणसं पाळतील आणि उत्साह लोकांचा वाढेल। शर्यती चालू होण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जातात, मात्र बैलांच्या शर्यती सुरू व्हाव्यात यासाठी महाराष्ट्रात कुणीही प्रयत्न करत नाहीत। तर आपल्याला काय वाटतं कसे प्रयत्न झाले पाहिजेत? प्रयत्न जोराचे प्रयत्न झाले पाहिजेत, कारण हा जो खेळ आहे हा पारंपरिक खेळ आहे, तो काय आज नाही आहे। आत्ताच आपल्याला काही शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की राजकारणासाठी राजकीय पक्ष एकत्र येतात, मात्र आम्ही लहान मुलापेक्षाही अधिक या बैलांची जपणूक करत असल्यामुळं प्राणी मित्रांनी देखील यावर ऑब्जेक्शन घेणं चुकीचं आहे। दादा थोरात, जय महाराष्ट्र, बारामती।